लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलंय। मंदिराच्या संवर्धनाच्या कामाच्या दरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्यानं करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्यानं मंदिराचं जुनं सुंदर असं रूप आता समोर आलं। अशात आषाढी वारी आधी वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये एक तळघर सापडलंय। हनुमान दरवाजाच्या अगदी खाली हे तळघर सापडल्यानं आनंदाचं वातावरण आहे। काल संध्याकाळी काम करत असताना आपलं हनुमान गेट आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणचं जे फ्लोरिंग आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करत असताना एक दगड त्या ठिकाणी खचला आणि तो दगड काढला असता त्या ठिकाणी तळघर असल्याचं दिसून आलेलं आहे। अंदाजे 5 ते 6 फूट त्याची खोली दिसून आलेली आहे, परंतु आतमध्ये अंधार असल्यामुळे आतमध्ये काय आहे याबाबत निश्चित सांगता येत नाही, परंतु त्यात मूर्ती सदृश्य काहीतरी असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलेलं आहे। तर त्या बाबतीत पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि शासन यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत। आपण आता सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत आणि विठ्ठल मंदिरामध्ये एक तळघर सापडलेलं आहे। सध्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे मंदिराला मूळ स्वरूप देण्याचं काम चालू होतं आणि त्याच्यामध्ये हे तळघर सापडलेलं आहे। वंश परंपरागत पुजारी जे आहेत त्यांच्या घरातून हे तळघर जे प्रल्हाद महाराज बडवे यांच्या समाधीच्या स्थानांपासून इथपर्यंत रस्ता आहे का अशी एक चर्चा आहे, कारण ती गोष्ट परंपरागत पुजाऱ्यांना माहीत असावी असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडनं सांगण्यात आलेलं आहे। सध्या इथं जे तळघर दिसतं आहे त्याच्यामध्ये मूर्ती सदृश्य गोष्टी असाव्यात असं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलेलं आहे। आणि आज संध्याकाळी जे सहअध्यक्ष आहेत हबप गहिनीनाथ महाराज औसेकर, इतर जे सदस्य आहेत आणि ह्यातील जे जाणकार लोक आहेत त्यांना बोलवण्यात येणार आहेत, कारण एकदम ते हे तळघर उघडावं का न उघडावं त्याच्यावर चर्चा होईल आणि नेमकं या तळघरामध्ये कोणता इतिहास लपला आहे हे उघड होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट एम राजासोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।